असा अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मताच आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान लहान राज्य ही 70, 75, 80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत. हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे मोठे कटकटी होतात नाही असं नाही पण यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आली आणि त्या नावांच्या ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉईनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणजे काय याची नोंद तरी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही. भाजपनं फार त्याच्यावर केंद्रीय पातळीवर पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या. भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडं बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होतंय. त्यापेक्षा अधिक त्याचा मला भाष्य करायचे नाही. 23ला काय रिझल्ट असेल? 23ला काय नतीजे येतील? आज मतदानाची प्रक्रिया पार पडते काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय? असं दिसतंय की इथं सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात. मतदानाचा निर्णय त्याच्या संदर्भात घेतील असं मला प्रायमाफेसी दिसतं. जागांचा अंदाज काय साहेब? काल विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं असं ठाकूर म्हणतात. असं आहे की त्याची फॅक्शन फुलशन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती बघितली पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही कारण ज्यांच्याबद्दलचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच वर्ष ओळखतो त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय मी भाष्य करतो. तुमचा अंदाज किती जागा येतील? जागा किती असतील? मी काही ज्योतिषी नाही पण मला शीत असं दिसतंय की बहुमत मिळावं.